आजच्या डेटला मनोज जरांगेंची मनधरणी करणारा राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये एकच नेता आहे, एकनाथ शिंदे। ते एकनाथ शिंदेच होते की ज्यांनी वाशीपासून मनोज जरांगेंना आंदोलन माघारी घेण्यासाठी भाग पाडलं। ते एकनाथ शिंदेच होते की मीही मराठा आहे, मी मराठा समाजाला मराठा आरक्षण देण्यासाठी बांधील आहे असं सांगून पहिल्यांदा आपल्या जातीचा शिक्का आपल्या नावावर लावून घेणारे ते पहिले त्यावेळेचे मुख्यमंत्री होते। आजच्या घडीला सुद्धा मनोज जरांगे म्हणतायत एकनाथ शिंदेंना कामं करायची होती, मात्र सरकारनं मराठा आरक्षणावरती एकनाथ शिंदेंना कामं करू दिली नाहीत। हे मी तुम्हाला यासाठी सांगते, त्याला सुद्धा काही कारण जोडली गेली आहेत। मनोज जरांगे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करतात। मनोज जरांगे जो पॉलिटिकल व्यक्ती आपल्या विरोधात जाईल त्याचा गेम करायची भाषा करतायत। मनोज जरांगे पुन्हा मराठा नेता जो आपल्या सोबत नाहीये त्याला पुन्हा गावबंदी करण्याची भाषा करतायत। या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडले तर जरांगेंनी 2 वर्षापासून जो आंदोलनाचा पॅटर्न ठेवलाय की ज्या पॅटर्नला आतापर्यंत कुठलंही सोल्युशन मिळालेलं नाहीये, तोच पॅटर्न पुन्हा रिपीट करायचं म्हणतात। मनोज जरांगे जे सांगू पाहतायत ते पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंचे आमदार फुटतील या चर्चा जोरात सुरू होतात, त्याला सुद्धा महत्त्वाची कारण आहेत। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात स्टँड घेतला। मनोज जरांगेंचं म्हणणं असं आहे की कोणत्याही पक्षाचा आमदार, कोणत्याही पक्षाचा खासदार, कोणत्याही पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य असेल तरी त्याला फोन लावा आणि आमच्या सोबत आहात का, आमच्या आरक्षणात, आमच्या आंदोलनात, आमच्या मोर्चात आहात का हे विचारा। जो नाही म्हणेल त्याची यादी माझ्याकडे द्या। आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या पक्षाने निवडून आणलेले जवळपास 60 आमदार आहेत, तसे व्हॅलिड 57, मात्र शरद सोनवणे असे काही अपक्ष जर जोडीला घेतले तर जवळपास 60 आमदार आहेत। या 60 पैकी जवळजवळ 30 आमदार जे आहेत ते मराठा आहेत। आता मनोज जरांगेंनी जसं आवाहन केलंय की मराठा आरक्षणाच्या मागणीला एकतर पाठिंबा द्या, नाहीतर तुम्ही मराठा असून जर मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत नसाल तर मराठा समाजाचा विरोध झेलायला सुद्धा तयार राहा। एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत मनोज जरांगेंचं आंदोलन हँडल केलंय। मनोज जरांगेंकडे वेगवेगळ्या वेळी शिष्टमंडळ पाठवलंय, ज्याच्यामध्ये मग संदीपान भुमरे असतील किंवा वेगवेगळे जे नेते असतील त्यांना पुढे पाठवण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे संबंध चांगले ते आस्थागायत। आज मनोज जरांगे जे म्हणतायत की एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणावर काम करायचं होतं, मात्र सरकारने त्यांना करून दिलं नाही, इनडायरेक्टली ते फडणवीसांकडे बोट दाखवतात। अर्थ शिंदेंना मनोज जरांगे एक उंची देत आहेत। या उंचीचा फायदा एकनाथ शिंदेंना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे। एकनाथ शिंदेंबाबत मनोज जरांगे सॉफ्ट आहेत हे त्यांनी जगजाहीर केल्यामुळे एकनाथ शिंदे हे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्लसमध्ये जातात। याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील। त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे जे हे 25-30 मराठा आमदार आहेत त्यांना सरसगट एकनाथ शिंदे हेच सरकारच्या विरोधामध्ये जाऊन मनोज जरांगेंना पाठिंबा द्या अशा सूचना देण्याच्या शक्यता वर्तविण्यात येतात। वेगवेगळे कारण जरी असले तरी या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमध्ये महत्त्वाचे मुद्दे इतकेच की सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा राजकारणामध्ये हाईट देण्यासाठी, चर्चेत आणण्यासाठी मनोज जरांगेंसारखा दुसरा फॉर्म्युला नाही। पॉलिटिकल विषयाव्यतिरिक्त आणखी एका विषयावर आज मी बोलणार आहे, आपलं इन्कम। आता तुम्ही म्हणाल पॉलिटिकल विषय सोडून इन्कमकडे कुठे आले? माहिती ऐकून घ्या, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या। आज मी तुम्हाला पॉलिटिकल माहिती व्यतिरिक्त तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणारी माहिती सुद्धा देणार आहे। कोणताही एकच व्यवसाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कॅपेबल बनवू शकत नाही, म्हणून मी साईड बिझनेसमध्ये ट्रेडिंगला प्राधान्य देते। मधल्या काळात बरेच लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचे की आम्ही आर्थिक उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे याबाबत आम्हाला माहिती द्या, म्हणून मी तुम्हाला आज मार्केट वुल्फ सारख्या एका ॲपची ओळख करून देते। SEBI रजिस्टर असलेले हे ॲप जे सध्या खूप जास्त पॉप्युलर होतंय, हे ॲप ट्रेडिंगसाठी तुम्हाला कसे फायदेशीर ठरेल ते पाहूयात। अगोदर इथे पिन टाकून लॉग इन करायचे। आता फॉलो ट्रेंडवरती क्लिक करायचे। ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले फायद्याचे ट्रेंड दाखवतंय आणि तुम्ही फक्त एका क्लिकवरती ते फॉलो करू शकता।
तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतूनही येथे ट्रेड सुरू करू शकता। इतर ॲप्सवर तुम्हाला 3 पट जास्त पैसे खर्च करावे लागतात। इथे तुम्ही कमी गुंतवणूक करा। यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे, जे तुमचे नुकसान होऊ देणार नाही। जेव्हा मार्केट पडतं किंवा आपला लॉस होण्याच्या मार्गावर आपण असतो, त्यावेळी हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लागू करते, जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही। आणि या ॲपची ब्रोकरेज इतर ॲपच्या तुलनेमध्ये सर्वात कमी। चला एक डेमो पहा। प्रॉफिट ट्रेंडनुसार हा वाढत होता। मी स्टॉप ट्रेंडवर क्लिक केले आणि यावेळी 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला। तुम्ही फक्त 99 रुपये भरून लाईफ टाईम हे ॲप वापरू शकता। तुम्ही येथे सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या वस्तूंचे शेअर्स घेऊ शकता। मार्केट वुल्फ हे ॲप तुम्हाला मोफत ट्रेंड संदर्भात माहिती देतं। डेमोमध्ये पाहायचं झालं तर लोकांनी 28 तारखेला एका दिवसात 11,850 रुपये, जूनमध्ये 70,468 आणि जुलैमध्ये 59,696 रुपये प्रॉफिट बुक केला। मार्केट वुल्फ हे ॲप तुमच्या प्रॉफिटवरती कुठलंही कमिशन घेत नाही। मार्केट वुल्फ ॲप हे आधीच 20 लाख लोकांनी डाउनलोड केले। मग आता तुम्ही कशाची वाट पाहताय? या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तसेच कमेंटमध्ये सुद्धा पिन देखील केलेली आहे। तर साइड बिझनेस म्हणून तुम्ही या ॲपकडे पाहू शकता। आता आपल्या पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊयात। मला एक सांगा, आत्तापर्यंत मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टोकाचे वाद कधी झालेत? आज जे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवरती बोलताना फडणवीस तुझी आई ती आमची आई आहे या भाषेत मनोज जरांगे बोलतात, याचा अर्थ मनोज जरांगेंना कुणाचाही धाक, कुणाचीही भीती आणि कुठल्याही कारवाईला ते घाबरत नाहीत। जिथे अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, कोर्ट कचेरी, पोलीस केसेस यामुळे नेते दडपले जातात, यामुळे नेते पक्ष बदलतात, यामुळे नेते सरेंडर होतात, तिथे मनोज जरांगे सारखा माणूस परिणाम काय घडू शकतात हे माहिती असताना सुद्धा थेट देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर जातात। परिणाम काय होतील याची मुळातच काळजी मनोज जरांगेंना नसावी। कारण लक्षात घ्या, आंदोलन आज उभं राहिलंय का? नाही, 2 वर्षांपासून उभं राहिलंय। मधल्या काळामध्ये आंदोलनाचा अ सुद्धा ऐकायला मिळाला नव्हता, मराठा आरक्षणाचा म ही ऐकायला मिळाला नव्हता। त्या काळामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये जरांगेंवरती जितके अटॅक करायचे तेवढे करण्याची नामी संधी ही फडणवीसांकडे, सरकारकडे होती। मात्र मनोज जरांगेंकडे व्यक्तिगत काही सापडेना, म्हणून त्यांचे काही सगळे सोयरेंवरती कारवाई झाल्याच्या मध्यंतरी बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या। आजच्या घडीला मनोज जरांगे ज्या ठिकाणी ज्या चौकात उभं राहणार आणि त्या चौकातून जर मराठा समाजाला त्यांनी एक हाक दिली तर आजही त्यांच्या शब्दावरती मोठ्या प्रमाणावरती समाज एकत्रित येऊ शकतो। लक्ष्मण हाके, गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ, नारायण राणे, चित्रा वाघ यांच्यासारखे आणखी कित्येक नेते जे आहेत ते मनोज जरांगेंना टॅकल करण्यासाठी समोर येणार। पातळी सोडली जाणार, भाषा बदलवली जाणार, धमकावणे होणार, मोर्चे काढले जाणार, प्रतिमोर्चे काढले जाणार, आंदोलनं काढले जाणार, पण जोपर्यंत जरांगेंसोबत समाज उभा आहे तोपर्यंत काहीच होत नाही। हे 2 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनीही ओळखलंय, फडणवीसांनीही ओळखलंय। एकनाथ शिंदेंना आत्ता स्कोप आहे की जरांगेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा हायलाईट होण्याचा, आणि त्यामुळे शिंदेंचेच आमदार मनोज जरांगेंच्या या आंदोलनामुळे फुटतील। त्यांचा एक वेगळा स्वतंत्र गट जरांगेंच्या मागे उभा राहील असं चित्र आहे। तो उभा राहिला नाही तर शिंदेंचं वेटेज जातोय, तो जर उभा राहिला तर सरकारमध्ये शिंदेंबाबत तुतुमेमे होऊ शकते, पण परस्पर त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर शिंदेंचे आमदार हिरो बनू शकतात। इथे इलेक्शन सुद्धा आहे। एकनाथ शिंदे मराठा आहे, आपण आपल्या समाजासाठी काय करू शकतो हे दाखवण्याची हीच ती वेळ आहे। अजित पवारांबाबत कोणी अपेक्षा ठेवत नाही, तेही मराठा आहेत, पण त्यांनी ना या आधी मनोज जरांगेंच्या बाबत कुठली भूमिका घेतली होती ना ते आता घेत आहेत। त्यामुळे त्यांच्या बाबत काय करायचं हा प्रश्न नंतरचा असणार आहे। कदाचित मनोज जरांगेंनी तो बाजूला ठेवला असेल, पण सध्या एकनाथ शिंदे साथ देणाऱ्यांमधले आहेत। त्यामुळे जर आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी जी क्षमा याचना केली आहे की अंतरवाली सराटीमध्ये तो लाठीचार्ज व्हायला नको होता, त्याबाबत मी क्षमा मागतो, ती क्षमा यासाठीच की फडणवीस नरमाईच्या भूमिकेत आलेत। एकनाथ शिंदेंना पुढे करून जरांगेंना यावेळी तरी थांबवण्याचा प्रयत्न होईल अशा शक्यता जोरात आहे। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।
जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मार्केट वुल्फ हे ॲप 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले. तुम्ही जर अँड्रॉइड किंवा iOS युजर असाल तरी सुद्धा तुम्ही हे ॲप वापरू शकता. ट्रेडिंग करायची असेल तर मार्केट वुल्फ ॲप हे बेस्ट आहे, विश्वसनीय आहे. आणि या ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कमेंट सेक्शनमध्ये पिन सुद्धा केलेली आहे.